तुम्ही करो गले बलाग कोळ्या गुलाबाचे बाई फुल कसे फुलले ग कोळ्या गुलाबाचे बाई फुल कसे फुलले ग अन कोण कोण आल्या बाई बार शाले माय हळू हळू हलवा माझ्या कानोल्याले ग बाई हळू हळू हलवा माझ्या कानोल्याले माझ्या बाळाला कोणी ग भीषण कलव माझ्या बाळाला कोणी ग रूप गोचिर दिसते पूर्ण चंद्रावाणी ग काजळाची चुटकियाच्या लावाबाई गालाले व काजळाची चुटकियाच्या लावाबाई गालाले अन कोण कोण आल्या बाई बार शाले माय हळू हळू हलवा माझ्या कानोल्याले ग बाई हळू हळू हलवा माझ्या कानोल्याले टाकले हो आणि नाव दागा जनार्दन ठेवले आणि जनार्दन बाळ दादा भाग्याचे जन्मले हो बाळ दादा वाळ दिन दिसा असे काही दिवस निघून गेले रंगनी खेळा या लागले हो रंगनी खेळा या लागले गा रंगनी खेळा या लागले दी रंगनी खेळा या लागले हो आणि 5 वर्षाचे झाले आणि खेळ बापा खेळ नाना परी हो आणि 5 वर्षाचे झाले आणि 7 मग वर्षाचे झाले नाव शाळेत टाकले दी नाव शाळेत टाकले हो नाव शाळेत टाकले हो नाव शाळेत टाकले दी शिक्षण दादा शिखाया लागले असे काही दिवस निघून गेले आणि 4था वर्ग पास झाले 16
वर्षाचे झाले हो 16 वर्षाचे झाले ती 16 आयचे काही दिवस निघून गेले हो आणि फिकर पडली बापा त्या आई वडिलाले काशीनाथजी दादा मनात विचार करायला लागले की आता जनार्दन तरुण झालेला आहे त्याचा लग्न केलं पाहिजे आणि म्हणून सर्व कुटुंबात विचार करायला लागले
शिक्षण दादा शिकाया लागले आणि असे काही दादा दिवस निघून गेले फिकर पडली दादा त्या माझ्या पित्याले दादाचे सैवर मांडले हो दादाचे सैवर मांडले दी दादाचे सैवर मांडले हो दादाचे सैवर मांडले दी त्या पारशिणी तालुक्यामध्ये करंभाळ एक गाव आणि लोहकर दादा त्याहीचे नाव दादाचे सोयवर जुळले हो दादाचे सोयवर जुळले दी लग्नाचा केला गा हो 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 आणि ते जनार्दन बाळ नवरदेव सजले त्या बाळाची वरात निघाली हो आणि त्या करंभाळ गावामध्ये गेली लोहकर घराण्यात गेले त्या लोहकर घराण्यामध्ये लग्नाचा सोहळा चालला गा आकाशी बाप्पा मंडप सजले तोरण पताका बांधल्यावर तेव्हा आई जगदंबेचं त्या ठिकाणी नामचिंतन तेव्हा दारी लग्नाचा मंडप सजला ग दारी लग्नाचा मंडप सजला ग माझ्या आंब्याचा संभळ वाजला माझ्या आंब्याचा संभळ वाजला दारी लग्नाचा मंडप सजला ग माझ्या आईचा संभळ वाजला भवानी महादेचा संभळ वाजला हो अंबा मातेचा भरला घट मातेला बसाया सोन्याचा पाट हो अंबा मातेचा भरला घट आईला बसाया सोन्याचा पाट प्रत्येकाच्या मुखी उद्गार गाजला ग प्रत्येकाच्या मुखी उद्गार गाजला ग माझ्या आईचा संभळ वाजला भवानी मातेचा संभळ वाजला अशा रीतीने मनुष्य जेव्हा जन्माला येतो आणि जन्मापासून तर मृत्यूपर्यंत 16 संस्कार आपल्यावरती घडते जन्माचा संस्कार उपनयनाचा संस्कार बारशाचा संस्कार लग्नाचा संस्कार
असे एक एक संस्कार करता करता आयुष्यामध्ये आणि मनुष्याला 16 संस्कारातून निघावं लागतं आणि म्हणून त्या जनार्दनाचा विवाह सोहळा त्या ठिकाणी आणि त्या करंभाळ गावामध्ये होत त्या लोहकर घराण्यामध्ये आणि जिचं नाव पार्वता माता आणि त्या पार्वतीशी जनार्दनजीचे स्वयंवर झाले। पंडित मंगलाष्टक बोलण्याकरिता आले हो हा त्यापैकी एक संस्कार आहे आणि तेव्हा पंडित म्हणते आहे एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात। वरुणाला नमस्कार करा। सर्व इष्टमित्रांना अक्षदा मिळाल्या काय? शुभमंगल शुभमंगल स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोलेश्वरं सिद्धिधं बल्याडो मुरुडं विनायकमहं चिंतामणि ठेवरं लेण्यानि गिरिजात्मजं सुरवरं विघ्नेश्वरं ओधरं ग्रामे रांजन संस्थितं गणपति कुर्यात् सदा शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान मंडपी दोळ शोभे छान 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 मंडपी दोळ शोभे छान 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 शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान त्या जनार्दनाचे बाप्पा स्वयंवर झाले हरी लग्नाचा सोहळा पूर्ण झाला आणि अस्तोरी बाप्पा भाग्याची मिळाली गा ती पार्वताबाई भाग्याची मिळाले होत आणि आपल्या दादा प्रपंची गुंतले होत आपल्या प्रपंची गुंतले होत आपल्या प्रपंची गुंतलेली आणि जीवनासाठी बनून आलेल्या पत्नीनं अनसुखी संसाराची वाट धरून आणि आपल्या प्रपंचात झालेली सुखी संसार धीरे धीरे सुखी संसार धीरे धीरे पार्वताबाई मोठी भाग्यवान साधी राहणी आणि होती गुणवान अनपतीच्या सेवेत सदा राहून नाही लाचार धीरे धीरे नाही लाचार
धीरे धीरे जी पुढे 3 मुले झाले जन्मासी 2 मुली बाईच्या उदराची अन वाहत चाल सुखी संसाराची आनंद फार धीरे होजी आनंद फार धीरे धीरे दी मोठा मुलगा विजयराव त्या उभयंताच्या पोटी आणि 3 मुले जन्मास आले 2 मुली जन्मास आल्या काय किती सुखी आणि संसार होता मोठा मुलगा विजयराव आणि दुसरा मुलगा शोभराव तिसरा रामदास चरणाची ठाव माझे दादा करे करी माझे दादा करे करी हो माझे दादा करे करी माझे दादा करे करी हो ते मुलं विजयराव अशोकराव आणि रामदास 3ही मुलं लहानाचे मोठे झाले शिक्षण शिकवून त्यांचे लग्न करून दिले त्यांना नोकरीला लावले रामदास मात्र अति लाडाचा होता कारण लहान मुलगा कधीही लाडाचा असतो मात्र पित्याचा तेव्हा मुलगी वनमालाबाई आणि दुसरी मुलगी छबाबाई आनंदाने लग्न करून झाल्या गेल्या लवलाई गेल्या सासरी जिरेवरी गेल्या सासरी जिरेवरी अशा रीतीने त्या 2ही मुलींचे लग्न केले त्या आपापल्या घरी आणि सासरला गेल्या तेव्हा असा काही काळ लोटला असा काय काळ लोटला छंद लागला गायन आणि शाहिरकीचा हो गायन आणि शाहिरकीचा हो शाहीर होत्या मोठ्या मानाचा हो जिरे जिरे हो जी शाहीर होता मोठ्या मानाचा हो जिरे जिरे हो जी शाहिराची शाहिरकी थोर शाहिराची शाहिरकी थोर मनाचा धीर उलघडा शब्द शब्दाचा हो उलघडा शब्द शब्दाचा हो जनार्दन शायर होता तोरल्याचा हो जिरे जिरे हो जी जनार्दन शायर होता तोरल्याचा हो जिरे जिरे हो जी शाहिरीचा बोलाव घड
शाहिरीचा बोलाव घर नाही गडबड ताल सुर आणि ढोलकीचा हो ताल आणि सुर ढोलकीचा हो मर्द शाहीर होता पोहाळ्याचा हो जिरे जिरे हो जी जनार्दन शाहीर होता पोहाळ्याचा हो जिरे जिरे हो जी जिकडे तिकडे आगाज झाला जिकडे तिकडे आगाज झाला मान मिळाला गंधार आणि गायनाचा हो गंधार आणि गायनाचा हो रंग आणून आपल्या गमतीचा हो जिरे जिरे हो जे रंग आणून आपल्या गमतीचा हो जिरे जिरे हो जे आणि अशा रीतीने हो त्या जनार्दनजीने आपल्या शाहिरीमध्ये मोठा मान मिळवला अनेक शिष्य केले सर्वांना अनुग्रहित केले जीवन आपलं सफल केलं तेव्हा असे काही दिवस निघून गेले मुले लहानाचे मोठे झाले सर्वांचे बापा लग्न करून दिले माझे दादा आपल्या हिमतीनं माझे दादा आपल्या हिमतीनं माझे दादा आपल्या हिमतीनं माझे दादा आपल्या हिमतीनं हो नातू नजरे आणि संतान सून बघा कुटुंब होते छान आणि सुख सर्वाचे पाहिले आनंदानं माझे दादा राहे वस्तीनं माझे दादा राहे वस्तीनं हो माझे दादा राहे वस्तीनं माझे दादा राहे वस्तीनं हो संपूर्ण आयुष्य त्यांनी आपल्या या मायभूमीमध्ये घालवलं खापा नगरीमध्ये घालवलं कधी अधून मधून या मुलाची आठवण आली त्या मुलांच्या घरी जायचं मुलींची आठवण आली मुलींच्या घरी जायचं बहिणीची आठवण आली बहिणीच्या घरी जायचं सर्वांना ते बोलताना आणि संपूर्ण आयुष्यभर सोबत घेऊन चालले परंतु अख्खं आयुष्य त्यांनी या खापा नगरीमध्ये घालवलं असे काही बापा दिवस गेले निघून पती पार्वता बाई गेली सोडून सन 2023-24 मध्ये आणि पार्वताबाईने सुद्धा त्यांचा साथ सोडला एकटं जीवन पडलं जनार्दनजी अख्खं आयुष्य देवा धर्माच्या भजनामध्ये चित्रशाळा मातेचे भक्त आणि आता जे जीवन साथी होती तीही सोडून गेली मनामध्ये खंत वाटायला लागली असे काही दिवस गेले निघून आणि पत्नी पार्वताबाई गेली सोडून तेव्हा जनार्दनाचे खटले मन करे चिंतन गिरवदी करे चिंतन जिरे होदी अन उरल्या आयुष्यात देवाचे करे भजन लहान मुलाजवळ राहून
आणि नातून त्याचे कौतुक पाहून राहे आनंदान गिरहोदी राहे आनंदान गिरहोदी माता पित्याची घडली सेवा परिवाराला आशीर्वाद दिला अन रामदासा मिळेल तुला मेवा त्याच्या पुण्यान जिरे होदी त्याच्या पुण्यान जिरे होदी असं संपूर्ण आयुष्य त्यांनी घालवलं. तेव्हा भगवंताचं चिंतन करता करता प्रत्येकाला तो दिवस येतो सर्वांनाच आणि त्या मार्गाने जावं लागलं. तेव्हा काळ आला जीव गेला देह राहिला काळ आला जीव गेला देह राहिला सांगा सोहळा सुखाचा कुणी पाहिला सांगा सोहळा सुखाचा कुणी पाहिला आला जीव गेला देह राहिला काळ आला जीव गेला देह राहिला सांगा सोहळा सुखाचा कुणी पाहिला सांगा सोहळा सुखाचा कुणी पाहिला कारण हा सुखाचा सोहळा आहे. काळ येतो ह्या जीवाला घेऊन जातो हा देह शिल्लक राहतो. हा देहाचं काय शेवटी अहो या जीवनामध्ये आपण जे जे काही कर्म केले त्याचं फळ म्हणून आपल्याला याच साठी केला होता अट्टहास आणि शेवटचा दिवस गोड व्हावा. जन्मभरी संसारी तू जे जे कर्म केले जन्मभरी संसारी तू जे जे कर्म केले एका हाताने केले दुसऱ्याने भरिले हो एका हाताने केले दुसऱ्याने भरिले भार दुःखाचा सदैव उरी राहिला भार दुःखाचा सदैव उरी राहिला सांगा सुखाचा कुणी पाहिला सांगा सोहळा सुखाचा कुणी पाहिला
बाका मुले जीव लगाने आक्रोश केला हो बाळा मुले जीव लगाने आक्रोश केला हो घरी जाऊन माझ्या नंतर विसरा पडला हो सारा खजिना जाग्यावर राहिला सारा खजिना जाग्यावर राहिला संगा सोहळा सुखाचा कुणी पाहिला संगा सोहळा सुखाचा कुणी पाहिला काळ आला जीव गेला देव राहिला काळ आला जीव गेला देह राहिला सांगा सोहळा सुखाचा कुणी पाहिला सांगा सोहळा सुखाचा कुणी पाहिला फक्त 2 मिनिटाचा राहिला एक श्रद्धांजली गीत घेऊ आणि नंतर आरती घेऊ तेव्हा जोवरी जीवन तोवरी माया हो जोवरी जीवन तोवरी माया आत्मा निघून गेल्यावरी उडाली हे दुनिया मृत्युमुखीचा देव हवाहिला सांगा सोहळा सुखाचा कुणी पाहिला देह गेला काळाला जीव गेला देह राहिला सांगा सोहळा सुखाचा कुणी पाहिला आणि अशा रीतीने फार सुंदर व्यक्तिमत्व असलेले जनार्दनजी आपल्यातून निघून गेले त्यांच्या सर्व आप्त गोत्र नातू नाते सर्व मुलं सुना बहा मुली सर्वांनी या ठिकाणी त्यांचा आज 14वा स्मृती दिनानिमित्त फार सुंदर अशी श्रद्धेयुक्तेने आणि त्यांनी वडिलांचे आपल्या श्राद्ध तर्पण केले तेव्हा एक श्रद्धांजली गीत घेऊ आणि आरती घेऊ चलो वाहितो आम्ही श्रद्धांजली जनार्दन दादाजीला
सोडून गेले हे कुटुंबाला अश्रू पाझरते डोळ्याला सोडून गेले हे कुटुंबाला अश्रू पाझरते डोळ्याला जनार्दन दादा तिला सोडून गेले हे कुटुंबाला अश्रू पाझरते डोळ्याला सोडून गेले हे कुटुंबाला अश्रू पाझरते डोळ्याला माता तुमची सोनाबाई त्यांच्या पोटी जन्मा आले कीर्ती वाढवली ठाई ठाई त्याच्या पोटी तीन भाऊ तीन बहिणी परिवार मोठा चांगला सोडून गेले हे कुटुंबाला अश्रू पाझरते डोळ्याला सोडून गेले हे कुटुंबाला अश्रू पाझरते डोळ्याला नातू आणि नातनीच्या धरणी पाहिले सुखाला गेले सोडून कुटुंबाला अश्रू पाझरती डोळ्याला सोडून गेले हे कुटुंबाला अश्रू पाझरते डोळ्याला आणि असा संपूर्ण जीवन गेल्याच्या नंतर एक दिवस काळाचा घाला आणि त्या भगवंताने देवाने देवाज्ञा केली तेव्हा बातमी मरणाचे ऐकून मुलं मुली आल्या धावून सुन पाहिजे मुलं मुला कचार गौरावून मरणाचा तो सोहळा कसा आनंदाने झाला सोडून गेले कुटुंबाला अश्रू आहेत डोळ्याला सोडून गेले कुटुंबाला अश्रू आहेत डोळ्याला तो मित्र श्रद्धांजली जनार्दन दादा दिला सोडून गेले कुटुंबाला अश्रू आहेत डोळ्याला सोडून ते कुटुंबाला अश्रू आहेत डोळ्याला
शेवटचा दिवस निघाला, शेवटी आणि आनंदाचा दिवस उजाडला। तेव्हा 24/8/25 जनार्दने स्वर्गाची गेले, मुलाने सर्व रडाया लागले। श्रद्धांजली वाहित यादवा, आशीर्वाद द्यावे सर्वाला। सोडून गेले कुटुंबाला, अश्रू आहेत डोळ्याला। सोडून गेले कुटुंबाला, अश्रू आहेत डोळ्याला। अशा रीतीने हो जनार्दन दादा आपल्यातून निघून गेले हो। आणि त्यांनी आम्हा सर्व कुटुंबावरती, सर्व लेकरांवरती सदा सर्वदा आपला आशीर्वाद असू द्यावा आणि आपल्या स्मृतीला आपल्या भगवंताच्या चरणी ठाव मिळावा। तुमच्या आत्म्याला मुक्ती मिळावी म्हणून या ठिकाणी हे श्रद्धांजली गीत पूर्ण करतो आणि यानंतर आपण थोडी आरती घेऊ आणि हा कार्यक्रम संपवू। आरती